अशा प्रकारे स्वादिष्ट आपली तांदळाची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा लिटर दूध घेतलं आपण, ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, पिस्ता, ओला नारळ, चमचा तांदूळ, इलायची पावडर आणि साखर. कढईमध्ये 2 मिनिट तांदळाला भाजून घेऊ. 2 मिनिट आपण तांदळाला असं रोस्ट करून घेतला. मिक्सरमध्ये काढून घेऊ. कढईमध्ये तूप घातला. फिरून घेतलेला तांदूळ ह्याच्यात घालू आणि 2 मिनिटं मिडियम गॅसवर रोस्ट करून घेऊ. आपण 2 मिनिटं तांदूळ रोस्ट करून घेतला. या स्टेजला आपण ह्याच्यात घेतलेला ओला नारळ घेऊ. 1 मिनिट छान असं भाजून घेऊ. ओला नारळ घालून आपण ह्याला 1 मिनिट आता आपण ह्याच्यात दूध घालून घेऊ. ढवळून घेऊ, कारण ह्याच्यात झालेल्या गुठल्या फोडून घेऊ. उकळी काढून घेऊ. आपण एक उकळी काढून घेतली. तांदूळ आपला छान शिजलाय. घेतलेलं ड्रायफ्रुट्स ह्याच्यात घालू. ड्रायफ्रुट्स घालून ह्याला हलवून घेऊ. ह्याच्यात साखर घालून घेऊ. ती साखर आपण ह्याच्यात घातला, अर्धी मेल्ट करून म्हणजे शिजवून घेऊ. 5 मिनिट शिजवून घेतला. ची पूड घालून घेऊ, म्हणजे खिरेचा स्वाद आणखी चांगला येईल. वेलची पूड घालून आपण गॅस बंद करून घेऊ. तांदळाची खीर बनवून तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.